अनधिकृत डेब्रिज डंपिंगचा प्रश्न गंभीर बनला असून अधिकृत डेब्रिज व्यवस्थापनच नसताना सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। भूमिपुत्र नागरिकांकडून वारंवार तक्रारी होत असतानाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचं चित्र आहे। नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असल्यामुळे डेब्रिजची निर्मिती वाढली आहे। ती एक संघटना आहे, भूमिपुत्र वाहतूक संघटना। आम्ही जे डेब्रिज जे घर तोडतो, जे गटाराची कामं निघतात नगरपालिकेची, ते आम्ही शिफ्टिंग करण्याचं काम करतो। तर असं आहे की गेल्या 1 महिन्यापासून नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको ह्या गाड्या पकडत आहेत, कारण की आमच्याकडे परवानगी नाही ते डेब्रिज खाली करण्यासाठी। त्याच्यामुळे आम्ही गाड्या बंद ठेवल्या होत्या, कारण की सिडकोवाले गाडी पकडून FIR करून गाडी जमा करतात आणि मालकावर FIR होते। म्हणून आम्ही काय विचार केला की बाबा आपण गाड्या सध्या बंद ठेवू, कारण की पालिकाच्या क्षेत्रातलं जे डेब्रिज आहे त्याची जबाबदारी पालिकेने घेतली पाहिजे, की हा आपल्या क्षेत्रातला कचरा आहे, जे साफसफाईचे कामं करतायत त्यांनाच आपण जर गाड्या पकडून देणार तर ही साफसफाई होणार नाही। म्हणून आम्ही गेल्या 1 महिन्यापासून गाड्या बंद केल्या। तर त्याच्यानंतर ही एक गाडी आज डेब्रिज भरत होती, हिलासुद्धा परमिशन नाही आहे। आम्ही पालिकावाल्यांना पण कल्पना दिली, पालिकेचे अधिकारी आले, पोलीस आले, 112वर फोन केला आम्ही, पोलीस आले। पोलिसांना असं उत्तर देण्यात आलं की या गाडीचा ड्रायव्हर पळून गेला आहे, आमच्याकडे याची चावी नाही आहे। आता पालिकावाले पण आहेत, पोलीस पण आहेत, पण या गाडीवर कारवाई होत नाही, फक्त आमच्या गोरगरिबांच्या गाड्यांवर कारवाई होते। तर आमचं एकच म्हणणं आहे की या गाडीवर कारवाई झाली पाहिजे। सगळ्यांचं म्हणणं आहे की नाही? या गाडीवर कारवाई आम्हाला पाहिजे।